आमचे मित्र चंद्रकांतजी लिंगुरे सर, माझे PhDचे विद्यार्थी आरेकर सर, दगडकर सर आणि तिथले मूर्तिक आमचे एकूण ग्रंथपाळ, त्यानंतर झाडे सर, आपण ठोकर सर, आपण सगळे लोक आणि आमचे सत्कारमूर्ती किंवा त्यांचे लेखक, प्रमुख लेखक जे आहेत ते बंडोपंत मोडेकरजी आणि आपण सगळे लोक. खरं म्हणजे झाडीबोली साहित्य संमेलनाचे जे मोशी काम इथं झालेलं होतं तिथला मी अध्यक्ष या नात्यानं आपण सगळे ओळखत आहात. त्यानंतर मी असं ठरवलं होतं की प्रत्यक्ष या शाखेमध्ये यावं, मोशी कामला जावं आणि सगळ्यांच्या भेटीगाठी घ्याव्यात, पण ते काही शक्य झालं नाही कारण मध्ये हा कोरोना आला, त्यामुळे मी अडकलो. पण माझ्या मनामध्ये जी हुरूर होती ती हुरूर बंडोपंतांनी ओळखली आणि त्यांनी म्हटलं की काय हरकत नाही, आपण असा एक कार्यक्रम अरेंज करू की त्या कार्यक्रमामध्ये आपण सगळे लोक एकत्र येऊया. आणि माझ्या मनात होतं की काही जे साहित्य आहे, काही जे वाङ्मय आहे ते वाङ्मय त्या शाखेला आपण द्यावं, भेटवस्तू म्हणून द्यावं, अशी एक माझ्या मनामध्ये हुरूर होती. ती आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आणि मी खरं म्हणजे आपले आभार मानतो की मोशी कामला अध्यक्ष म्हणून आपण माझी निवड केली आणि फार मोठा चांगला सोहळा मला अनुभवायला मिळालेला आहे. बंडोपंत बोडेकर खरं म्हणजे खरं म्हणणं की एक व्यक्तिमत्व आहे, त्याला बहुआयामी असं व्यक्तिमत्व म्हणूया. कारण बहुआयामी व्यक्तिमत्व या अर्थाने बोलतोय की त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर विद्यापीठामध्ये ग्रामजयंतीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी असे कोणाला पाहुण्यांचा किंवा माझं येणं काही जमत नाही तर काहीतरी तुम्ही पर्याय व्यवस्था करा. मग माझ्यासमोर कुलगुरू सभा मी बसलोच होतो, पण कुलगुरू होते आणि अशा वेळेला मला बंडोपंतांचं नाव आठवलं आणि बंडोपंतांना त्यांच्यासमोर मी फोन केला की सर तुम्ही आमची अडचण ओळखा आणि तुम्ही या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा आणि मार्गदर्शन करा. बंडोपंतांनी म्हटलं की काही हरकत नाही, तुम्ही मला बोलावता, हा माझा सन्मान आहे आणि मी त्या कार्यक्रमाला येईल. बंडोपंत बोलल्याप्रमाणे ते आले आणि त्यांनी पूर्ण सभागृह जिंकून घेतला. सगळ्यांवरती एक वेगळी छाप अशी उमटली आणि बंडोपंतांना सगळ्या लोकांनी शाबासकी दिली की तुकडोजी महाराज आम्हाला आतापर्यंत माहीत नव्हत्या, बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या, पण बंडोपंतांनी आम्हाला तुकडोजी महाराज समजावून सांगितलं आणि ते काय आहेत हे याची इत्थंभूता मला माहिती दिली आणि मला असा जो अनुभव आहे तो मला प्रत्यक्ष आला. आणि त्यावेळेला असं वाटलं की बंडोपंत खरोखरच थोर व्यक्ती आहेत, महान व्यक्ती आहेत आणि ते लोकांची अडचण समजून घेतात. कुणी म्हटलं की आमचा पाहुणा आला नाही तर बंडोपंत काय करावं, मी आहे ना, काही प्रॉब्लेम नाही, अशा पद्धतीची एक आश्वासक वाणी जी असेल ती त्यांच्या तोंडून निघतं. आणि मग असं वाटायला लागतं की खरोखरच एक बंडोपंत जे आहेत ते समाजसुधारक आहेत आणि चांगले भाष्यकार आहेत, चांगले तुकडोजी महाराजांचे प्रचारक आहेत, ग्रामगीताचार्य आहेत. अशी वेगवेगळी विरोध जी असेल त्यांच्या व्यक्तिमत्व पुढे आपण लावली तर ती कमीच पडणार, असं ते व्यक्तिमत्व. आणि म्हणून मी मोशी कामलाही मी म्हणालो की माझ्यापेक्षा आणखी चांगले लोक आहेत त्यांना अध्यक्ष करत तर नाही, म्हणे मागचे लोक पुढे गेले आणि पुढचे लोक तुम्ही मागे कसं राहणार आहे. कारण जेव्हा झाडीबोली साहित्य मंडळ जेव्हा स्थापन झालं तेव्हा आम्ही 4-5 लोक जे होतो स्थापनेमध्ये, केंद्रीय कार्यकारिणीमध्ये, त्यापैकी मी एक होतो. पण बऱ्याचशा लोकांना चान्सेस मिळतं, मला काही त्याचं वाईट नाही वाटत किंवा त्याचं काही कौतुकही नाही वाटत. आणि त्याचा अध्यक्ष झाला म्हणजे खूप मोठं झालं अशातलाही काही भाग नाही, पण त्यांचा आग्रह असा होता की नाही तुम्ही अध्यक्ष म्हणून राहायला पाहिजे आणि ते अध्यक्ष राहण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावलेली होती असं मला वाटतं. मित्रांनो, हा जो चारोळी संग्रह याच्याबद्दल आमचे विद्यार्थी, PhDचे विद्यार्थी आरेकरजी यांनी खूप सविस्तर अशी माहिती दिली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण चारोळी विषय हे त्या तुमच्या माहितीमध्ये झालं आहे, अवगत झालेलं आहे. एक अत्यंत लघुरूप ज्याला आपण म्हणूया, कवितेचं अत्यंत लघुरूप ज्याला आपण म्हणूया, म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये, कमीत कमी ओळीमध्ये मोठा आशय व्यक्त करण्याचं सामर्थ्य चारोळीमध्ये आहे. ते चारोळी असेल किंवा एखादं वाक्य असेल ते मात्र जीवनाला बदलवून टाकण्याचं सामर्थ्य आहे, जीवन बदलवून टाकण्याचं सामर्थ्य त्यांचं आहे. खूप वर्षाआधी जेव्हा मी कॉलेजला असेल किंवा शाळेमध्ये असेल एका गावाला मी भेट दिली, तिथं आमचे भाऊ कालेटगार म्हणून होते, मोठ्या वडिलांची मुलं, तेव्हा मी त्या गावाला गेलो आणि घर असं मातीचं होतं
त्या घरामध्ये एक अशी मयाल होती अशी वरती, आणि त्या मयालीवरती असं लिहिलं होतं की आपल्यातील एखादी मोठी व्यक्ती, आपल्यातील एखादी व्यक्ती कितीही मोठी असली तरी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची फुले त्यांच्या चरणी अर्पण करू नये. हे राज्यशास्त्रामधलं वाक्य आहे, जॉन स्टुअर्ट मिलचं वाक्य आहे. आपल्यातील एखादी व्यक्ती कितीही मोठी असली तरी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची फुले त्याच्या चरणी अर्पण करू नये. व्यक्ती स्वातंत्र्याचा उद्घोष आहे. त्या मला नवं वाटायला लागलं की अत्यंत ग्रामीण भाग, नवेगाव जवळ कोकणात उभा म्हणून आहे, त्या गावाला गेलो होतो मी. त्या मयालीवरती असं एक वाक्य लिहिलं होतं आणि ते वाक्य कितीतरी वर्षापासून मला आठवत आहे. छोटी छोटी वाक्य पण माणसाला विचार करायला प्रवृत्त करतात, माणसाला बदलायला भाग पडत असतात. एक वाक्य असं आहे, आणखी पुन्हा मी सांगतोय, म्हणजे विषांतर होत आहे. स्वच्छ होण्यासाठी फाटावं लागतं, स्वच्छ होण्यासाठी फाटावं लागतं, पवित्र होण्यासाठी जळावं लागतं आणि स्वतःला अनुकूलित करून देण्यासाठी काढून घ्यावं लागतं. हे वाक्य जे असेल, हे वाक्य मला अजूनही मनामध्ये असं घरगुरून आहे. बाबा आमटेचं उज्ज्वल उद्यासाठी नावाचं पुस्तक मी वाचलं होतं. त्या पुस्तकामध्ये उल्लेख होता, बी समथिंग, बिलीव्ह समथिंग अँड डू समथिंग. हे एकच वाक्य आहे, पण माणसाला बदलून द्यायचं सामर्थ्य आहे वाक्यामध्ये. तर छोटे छोटे वाक्य असतात. हे वाक्य खऱ्या अर्थाने माणसाला एक दिशा देण्याचं काम करत असतात, पथप्रदर्शक असतात आणि त्यामुळं माणसाचे जीवन बदलून टाकत असतात. चारुलया संग्रह जेव्हा मी वाचला, PDF मध्ये आलं होतं, तेव्हा बंडोपंतांनी आता त्यांच्या साहित्यावरती, त्यांच्या सगळ्या काव्यावरती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा फार मोठा पगडा आहे असं मला वाटायला लागतं. कारण ते येऊन जाऊन त्या विचाराला धरून असं चालत असतात. तो सात्विक विचार जो असेल तो समाज माणसामध्ये रूढ व्हायला पाहिजे. तो सात्विक विचार जो असेल तो विचार लोकांना यायला पाहिजे, ही त्यांची मनीषा होती. आणि म्हणून त्यांच्या चारोळ्यामध्ये आपल्याला खूप मोठं एक आशय घनता, आशय संपन्नता आपल्याला दिसतो आणि माणूस सुधारण्याचा एक भाव आपल्याला दिसतो. मी ह्या शीर्षकाबद्दल खूप अंतर्मुख झालो आणि विचार केला की हे शीर्षक का बरं दिलं असावं, हे शीर्षक देण्यामागे काय कारण असावं. तर अंतराळ म्हणजे अंतकरण ज्याला बोलूया, आणि मंत्र म्हणजे मंत्र. तर अंतकरण शुद्धीचा मंत्र जो असेल तो मंत्र बंडोपंतांनी दिला आहे. अंतकरण निरामय करण्याचं, अंतकरण शुद्ध करण्याचं, अंतकरण पवित्र करण्याचं एक मंत्र जो असेल तो या कवितेच्या माध्यमातून सांगितलेला आहे, चारोळी याच्यामधून सांगितलेलं आहे. आणि म्हणून शीर्षक जे असेल तिथपासून ते सगळं अर्थपूर्णता आपल्याला दिसतं, आशय घनता दिसतं. त्याचा जो मतितार्थ जो आहे तो एक सात्विक आणि सुंदर आपल्याला दिसायला लागतो. तर हा जो कवी असतो, हा जीवनाचा भाष्यकार असतो, हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण एक लॉरेन्स नावाचा एक ज्याला आपण म्हणूया की विचारवंत जो असेल, ते जीवनामधलं मंद जे असेल, जीवनामधलं सुंदर जे असेल, जीवनामधलं चांगलं असेल, हे मांडण्याचं जो काम करतो त्याला कवी किंवा साहित्यिक असं म्हणत असतो. त्याला साहित्यिक असं म्हणत असतात. कारण त्याचं काम असतं जीवनामध्ये जे चांगलं असेल, जीवनामध्ये जे मंगलमय असेल ते लोकांपुढं आणा आणि ते आणल्यानंतर लोक सुधारतील, लोक दुरुस्त होतील. कारण ह्या जीवनामध्ये आपल्याला खूप अंधारलेल्या गोष्टी आपल्याला दिसतात, बरोबर दिसतात आणि म्हणून आपल्याला दिसतं की त्याला कोण अशी आपल्याला सांगता वाचन करून सांगतात. मर्ढेकर असं म्हणतात की काळ्यावरती जरा पांढरे या पाप्याच्या हातून व्हावे. काळ्यावरती जरा पांढरे म्हणजे कवी जो असेल तो कवी काय करतो, ह्या अंधाऱ्या गोष्टी किंवा ज्या वाईट गोष्टी असतील त्या वाईट गोष्टी शुद्ध करण्याचं काम, चांगलं करण्याचं काम करत असतो. आणि काळ्यावरती जरा पांढरे या पाप्याच्या हातून व्हावे, फक्त तेजवा आणि एरवी हेच पांढऱ्यावरती काळे. त्या अंधाऱ्या भीषण काळोखामध्ये जीवनावर प्रकाश पाडण्यासाठी हा कवीचा जन्म झालेला असतो आणि लेखकाचा जन्म झालेला असतो. आणि त्यामुळं ही जी एक जी साहित्य निर्मितीची एक बाब आहे, ती कवी किंवा लेखक जो असेल तो लेखक पुढे आणण्याचं काम करत असतो. खरं म्हणजे कवी हा जो आहे तो सर्जनशील असतो आणि म्हणून नवनिर्मितीचा आनंद जो असेल तो आनंद खरं म्हणजे व्यक्त करत असतो. अर्थात केवळ लेखकालाच आनंद होत असं नव्हे तर वाचकाला सुद्धा आनंद होत असतो. एरिस्टॉटल हा जो एक यांनी एक काव्यशास्त्रज्ञ आहे, त्याने असं म्हटलं की माणूस का लिहितो आणि माणूस का वाचतो याचे कारण त्याने सांगितलं की माणसाच्या मनामध्ये ज्या भावना असतात त्या भावनांचा निचरा होत असतो, भावनांचं विरेचन होत असतं. आणि लेखक जो आहे तो लेखक लिहित असतो आणि वाचक हा वाचित असतो.
तर भावनांचं विरेचन होणं हे अत्यंत आवश्यक आहे, भावनांचा निचरा होणे आवश्यक आहे. तर माणूस हा गुदमरून मरेल, कुठे व्यक्त होणार नसेल तर काय होणार आहे. आणि म्हणून त्या भावना व्यक्त व्हायला पाहिजे, त्या भावना जे असतील प्रगट व्हायला पाहिजे. असं प्रगटीकरण करणं, असं निचरायुक्त असं जे लेखन करणं हे त्या कवीची किंवा साहित्यिकाचं काम असतं. आणि म्हणून गोविंदाग्रजांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की हे कविता करणे सामान्य माणसाचं काम आहे. त्याला जातीवंत माणूस पाहिजे, त्याला जिवंत माणूस पाहिजे. तर कविता ही जणू काही बीज आहे आणि ती बीज ज्याला पकडण्याचं सामर्थ्य असेल त्यांनीच पकडायला पाहिजे. शब्दामध्ये, अर्थामध्ये, प्रसारामध्ये काव्य नसेल. त्यांनी असं गोविंदाग्रजांनी असं म्हटलंय, शब्दामध्ये, अर्थामध्ये, प्रसारामध्ये काव्य नसे, नानारंगी वरतही नच सौंदर्याचा लेश नसे, नानारंगी वस्तूतही नच सौंदर्याचा लेश असे, उंची इमले शिल्प दाखविल शोभा म्हणजे काव्य नव्हे. उंची इमले शिल्प दाखविल शोभा म्हणजे काव्य नव्हे, काव्य करायला जित्या जीवाचे जातीवंत करणेच हवे असं म्हटलेलं आहे. तर असा जो कवी जो आहे तो कवी खरं म्हणजे एक प्रतिभावंत असतो, प्रतिभाशक्ती त्याला प्रसन्न असतं आणि म्हणून तो काव्य निर्मिती करू शकतो. ते एरड्या गवळाचे काम नव्हे असं म्हटलं आहे. अर्थात ही प्रतिभाशक्ती दैवी देणगी असतो, पण तरी 90% जर प्रतिभाशक्तीचं काम असेल पण 10% मात्र परिष्करणाचं काम असतं. तुम्ही जे आहे तेच राहू दिलं तर ते हळूहळू गंजेल आणि त्याच्यावरून काही निष्पत्ती होणार नाही. आणि प्रतिभाशक्ती मिळालेली आहे, त्या प्रतिभाशक्तीचं परिष्करण करणं आवश्यक आहे. ती प्रतिभाशक्ती जी असेल जागृत करणं आवश्यक आहे. मग हे कसं करणार आहोत तर नवीन जे साहित्यिक असतात, कवी असतात, त्यांच्या ग्रंथाचं, त्यांच्या कवित्वाचं वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि मग ते काय म्हणतात किंवा आपण कुठं आहोत याची एक तुलना आपण करू शकतो आणि चांगली निर्मिती आपण करू शकतो. असा एक भाग महत्त्वाचा या ठिकाणी आहे. मग कविता जी असेल ती सर्जनशील निर्मिती आहे, अभूतपूर्व निर्मिती करण्याची क्षमता त्या कवितेची असतं. आणि म्हणून असं जे असेल त्या आगळावेगळा असा कवी तो करत असतो. म्हणून कवितेच्या संबंधात काही गोळी मी चांगल्या वाचलेल्या आहेत, त्या तुम्हाला वाचून लागतो. कविता सांगते दुःख, कविता आहे आयुष्य सुखावं. कविता सांगते दुःख, कविता आहे आयुष्य सुखावं. निराश कवी नाही ती सांगते आमचा अनुभव सांगते. कवी हा निमित्त, कविता पाजरते हृदयातून, पाजुरण बनते झरा मिळते सागराला नदी होऊन. व्यथा तुमची आमची कविता मांडते आवर्जून. कोळशातला हिरा शोधते कविता पारखून. कविता करते पर्दाफाश, काढते घोटाळे शोधून. आणि म्हणून कवितेच्या मागे बसतात मोठे मोठे लपून. कविता आहे प्रेम, कविता आहे वात्सल्य, कविता आहे तारुण्य. अरे करीत आहे म्हणूनच टिकते तुमचं आमचं तारुण्य, तुमचं आमचं तारुण्य. अशा प्रकारचा जो कवी आहे, ती कविता जी असेल, कवी हा जो आहे हा कवी हा एकूण शब्दसृष्टीचा ईश्वर असं म्हटलं आहे. समर्थ रामदासांनी कवीला असं म्हटलं, हा शब्दसृष्टीचा ईश्वर आहे. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आहे, पण कवी काय करतो, शब्दसृष्टी निर्माण करतो आणि जीवनामध्ये ज्या चांगल्या गोष्टी ह्या उजेडात आणण्याचा प्रयत्न करतो, लोकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो, समाज दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून अनेक मम्मटांनी अनेक काव्यप्रवचने सांगितल्या, यश कीर्ती असेल, काही ब्रह्मराग वगैरे असेल, पण त्यामध्ये समाज परिवर्तन हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून समाज परिवर्तन करण्याचं माध्यम म्हणजे काव्य सापडणं. निवड आनंद देणं हा एक भाग नाही आहे, निवडून मनाला मनोरंजन करणं हा एक भाग नव्हे, तर समाजाला दुरुस्त करणे, समाजाला मार्गदर्शन करणे, अभावग्रस्त गोष्टीमध्ये भाव निर्माण करणे हा एक कवितेचा फार मोठं एक प्लस पॉईंट असतो असं मला वाटायला लागतं. आणि मग कविता ही जी असेल ती माणसाला घडवण्याचा प्रयत्न करतं, दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. बंडोपंतांनी फार चांगल्या चारोळ्या शिकलेल्या आहेत. सुखाच्या आशेवर काढावा मिळालेला आनंदाचा काळ आणि जनाच्या सेवेत घालवावा. बरेचसे लग्नापूर्वी चांदणे आणण्याचे आश्वासन देऊन असला, आता मात्र गंजातले धरकटे काढत बसला. थोडी विनोदी अशा पद्धतीचे टाईपची सुद्धा कविता आहे. म्हणजे
ज्याला नवरस ज्याला आपण म्हणतो की भरत मुनीने सांगितले की नवरस कोणते आहेत किंवा नाट्यरस कोणते आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा असं वाटतं कमी अधिक प्रमाणामध्ये हास्यरस, शृंगारस, विभत्स रस, अद्भुत रस हे सगळे असायलाच पाहिजे. त्याशिवाय ती कलाकृती किंवा कोणती साहित्य कलाकृती फार चांगली शोभून दिसणार नाही किंवा ती जास्त काळामध्ये टिकू शकणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्या कवितेमध्ये मांडायला पाहिजे, त्या आलेल्या आहेत. निवडणुकीचं सारे गाव राजकारणात रंगते, आलेल्या कडवट अनुभवातून गावाची एकात्मता बनवते. तर निवडणुकीच्या बद्दल सुद्धा त्यांनी चांगलं विवेचन केलं आहे. आमची झाडीपट्टी म्हणजे लोककलांचा उन्नत वारसा आहे, रानातल्या लोकजीवनाचा तो स्वच्छ आरसा आहे. झाडीपट्टीबद्दल छान असं उद्गार काढलेला आहे. कवितेने शब्दाबद्दल कवी असं म्हणतो आहे की मनाशी बोलणाऱ्या शब्दांनी नकळत बाहेर यावे, कवितारूपी शब्दातून अश्रू व हास्याचे मिलन व्हावे. ते त्यांच्यामध्ये फार मोठा आशावाद आपल्याला दिसतोय की अश्रू आणि हास्य यांचं मिलन व्हायला पाहिजे. म्हणजे समाजामधला जो काही एक जी काही कमतरता असेल ती कमतरता भरून पडेल आणि लोकांना चांगलं जीवन जगता येईल, हा एक त्यांच्या मनामधला एक भाव आहे. राष्ट्रसंतांच्या विचाराची ताकद काळावरही मात करते आणि बऱ्याबऱ्यांना त्यांच्या जीवनात आनंद देऊन जाते. शेवटी बंडोपंत जे आहेत ते झपाटलेलं व्यक्तिमत्व आहे, भारावलेलं व्यक्तिमत्व आहे. ते तुकडोजी महाराजांच्या विचारांनी प्रस्तुरित झालेलं असं व्यक्तिमत्व आहे. आणि हा जो विचार आहे सगळ्या लोकांना द्यावा, सगळ्या जगाला द्यावा अशी त्यांच्या मनामध्ये मनीषा असतं. आणि त्याकरता आपल्या साहित्यातून ते मांडण्याचा प्रयत्न करतात. ते या सगळ्या चारोळीमधून ते यशस्वी झालेले आहेत आणि मी त्यांना शुभेच्छा देतो. आणखी इतर साहित्य निर्माण व्हावं त्यांचं आणि त्या साहित्याच्या कार्यक्रमामध्ये मलाही बोलवावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आपण खऱ्या अर्थाने मला ऐकून घेतलं, आरेकर सरांना ऐकून घेतलं, आपले मी आभार मानतो आणि माझ्या पुस्तकांचा आपण स्वीकार केला मोठ्या मनाने, याबद्दल मी आपल्याला आभार मानतो. बंडोपंतांचे आभार मानतो आणि मी माझी जागा घेतो. धन्यवाद.